यशया म्हणाला, मी प्रभूला पाहिलं, मी त्याची पवित्रता पाहिली. आपले हात उंच करून आपण त्याला म्हणूया, प्रभू तू योग्य आहेस. प्रभू योग्य केवळ तू,
स्वीकार कर देवा. आज आमच्याशी बोल, आम्हाला आशीर्वाद दे. येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. आपण जागेवर बसून घेऊया देवाच्या वचनासाठी. प्रभू तुम्हाला सगळ्यांना आशीर्वादित करो. मे गॉड ब्लेस यू. आमच्या साईडला जर चेअर आहे त्या साईडला तुम्ही बसू शकता. प्रभूच्या उपस्थितीमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे. देवाचं सान्निध्य तुम्हाला सगळ्यांना प्राप्त हो. प्रेज द लॉर्ड. थँक यू जीसस. हालेलुया. से हालेलुया, हालेलुया. किती लोकांना गेल्या वेळेसचा संदेश आवडला? किती लोकांना आठवतं मी काय सांगितलं? आमेन. प्रेज द लॉर्ड. मी गेल्या वेळेस प्रभू येशू ख्रिस्ताने ज्या 3 स्तरामध्ये दुःख भोगलं, म्हणजे आत्मिक स्तरावर, शारीरिक स्तरावरती आणि जीवामध्ये त्याने दुःख भोगलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. दुःख जे आहे प्रभू येशू ख्रिस्ताने किती स्तरावरती भोगलं? त्याने 3 स्तरावरती, म्हणजे त्याने आत्मिक स्तरावरती पण तो खेदित झाला, आपण ऐकलं. आणि मग मेसेज थोडासा कंटिन्यू असल्यासारखं वाटेल, परंतु टोटली डिफरंट आहे. थोडासा वेगळा मेसेज आहे. प्रत्येक जणाला त्रासातून जावं लागतं, पेन मधून जावं लागतं, दुःखातून जावं लागतं, त्याविषयी मेसेज आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. से हालेलुया. अनेक वेळा आपण असं पाहतो की दुःख वारंवार फिरून फिरून परत येतं. हालेलुया. काही दिवस चांगले क्षण असतात, काही दिवस चांगले दिवस असतात, काही दिवस काही ऋतू चांगले जातात, परंतु अचानक पुन्हा रिपिटेशन होतं. दुःखाचं काय होतं? रिपिटेशन होतं. सेम दुःख परत येतात, परत अटॅक होतात, परत सैतानी अटॅकांमधून, दुःखामधून वेदना भोगून जावं लागतं. आमेन. हालेलुया. याला म्हणतात सायकल. आमेन. म्हणजे एक ठराविक वेळ आहे, एक ठराविक कालावधी आहे. त्या कालावधीनंतर पुन्हा काय होतं? तेच दुःख परत येतं. आमेन. सैतान पुन्हा अटॅक करतो. आणि मग बिलीवर लोक म्हणतात की मी कितीतरी प्रयत्न केले, प्रार्थना केल्या, परंतु या बेंदेतून मी मुक्त झालो नाही. आमेन. आणि काही लोकांचा विश्वास कोमट व्हायला लागतो, थंड व्हायला लागतो, काही लोक बॅकस्लाइड होतात. आमेन. हालेलुया. परंतु जर आपण देवाचं वचन ऐकलं तर कदाचित या वचनाद्वारे 100% गॅरंटी देतो मी की त्या ज्या भ्रमातून आहे, किंवा आपण जे म्हणतो की शैतानी काय आहे, वारंवार तेच अटॅक आहे. मग ते दारिद्र्याविषयी असू दे, कर्जाविषयी असू दे, आरोग्याविषयी असू दे, आजार, मोठे मोठे भयानक आजार असू दे, पुन्हा वारंवार घरात वाद होत असतील, ठराविक कालावधीमध्ये पती पत्नीमध्ये, फॅमिलीमध्ये रिलेशनशिप डिस्टर्ब होत असतील, तर या सगळ्या गोष्टी काय, एखाद्या मनुष्याचा अपघात वर्षानुवर्ष सेम त्या पिरियडमध्ये, मे महिन्यामध्ये ऍक्सिडेंट होणार म्हणजे होणार. आमेन. आणि मग ते लोक सांगतात पण आता हा महिना आहे ना, मला काय ना काहीतरी प्रॉब्लेम होणार आहे. आमेन. हालेलुया. किती लोकांना देवाच्या वचनातून पाहिजे की हे का घडतं? आमेन. हालेलुया. प्रत्येक वचन हे आपल्या सद्बुद्धीसाठी, आपल्याला प्रगतीसाठी दिलेलं वचन आहे. आमेन. हालेलुया. पहा, काळा लूक त्याचा 4 अध्याय आणि 13 वचन. somebody read for me माझ्या स्क्रीनवरती वाचा. लूक त्याचा 4 अध्याय आणि त्याचं 13 वचन. वारंवार त्याच गोष्टी पुन्हा पुन्हा का घडतात? आमेन. हालेलुया. लूक चैप्टर 4 वर्स 13. शैतान सब परीक्षा कर चुका तब कुछ समय के लिए उसके पास से चला गया. आमेन. हालेलुया. पहा, हिंदीमध्ये लिहिलं की शैतान क्या? शैतान सब परीक्षा कर. शैतान सब परीक्षा कर कुछ समय के लिए. कुछ समय के लिए. आता मराठीमध्ये वाचूया. हा, मग सैतान सगळी परीक्षा, सर्व परीक्षा संपवून संधी मिळेपर्यंत, काय म्हणतात त्या ठिकाणी? संधी मिळेपर्यंत. जर तुम्ही ओल्ड व्हर्जन वाचलं मराठी बायबलचं, बायबल सोसायटी बायबलचं, त्याच्यामध्ये लिहिले काही वेळासाठी सैतान त्याला सोडून गेला. कुणाला? प्रभू येशू ख्रिस्ताला. आपल्याला माहितीये लूक 4 अध्याय येशूच्या परीक्षेविषयी लिहिलेला आहे. आमेन. आणि पवित्र शास्त्रात सगळ्या परीक्षा येशूच्या त्याने घेतल्या. आणि बायबल असं सांगत आहे की त्या ठिकाणी सैतान निघून गेला आणि परत आला नाही. आमेन. हालेलुया. सैतान काय केलं? सैतानाने काय केलं? काही वेळापर्यंत तो थांबला. आमेन. म्हणजे त्याला परत एंट्री मिळूपर्यंत, या नवीन व्हर्जन मध्ये लिहिले संधी मिळूपर्यंत. आमेन. पुन्हा संधी मिळायची वाट पाहत सैतान काय करत होता? थांबला होता. त्याला माहिती होतं की पुन्हा मला अटॅक करायचा आहे. आमेन. याला म्हणतात सैटॅनिक अटॅक. जी सायकल आहे
ज्या प्रकारे सैतान संधी शोधत असतो आपल्या जीवनामध्ये, आमेन, की पुन्हा मला याला कसं टॉर्चर करता येईल, कसं याला दबावात ठेवता येईल, कसं याचं आत्मिक जीवन थांबवता येईल, त्याची प्रगती जी आत्मिक स्तरावरती वाढत चाललेला आहे त्याला कसं थांबवता येईल, याच्यासाठी सैतान काय करतोय, परीक्षा करतोय, तुमच्याकडे पाहतोय, संधीची वाट पाहतोय. ज्या क्षणाला तुम्ही त्याला संधी द्याल तो पुन्हा परत अटॅक करेल. आमेन, हालेलुया. आणि मग बायबल सांगतो पहा, लूक 4:13 मध्ये क्लिअर कट लिहिलेलं आहे की सैतान येशूला फक्त काही वेळासाठी संधी मिळूपर्यंत कुछ समय के लिए छोड़ के गया, सोडून गेला. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. पण पवित्र शास्त्रामध्ये प्रत्येक शब्द इम्पॉर्टंट आहे. स्वल्पविराम, फुल स्टॉप, प्रत्येक महत्वाचा आहे त्याच्यामध्ये. आमेन, हालेलुया. आपण कॅज्युअली वाचतो की सैतान त्याला सोडून गेला, पण सैतान कशासाठी सोडून गेला, संधीची वाट पाहण्यासाठी सोडून गेला. संधी त्याला ज्यावेळेस मिळणार आहे तो पुन्हा अटॅक करणार आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आणि म्हणूनच देवाच्या वचनामध्ये ज्यावेळेस आपण पाहतो की सैतान एक अटॅक आहे, परंतु पवित्र शास्त्र सांगतं की प्रभूचं वचन सांगतं, इपिस्कराचा 6वा अध्याय आणि 10वं वचन, जर सैतानी अटॅक वारंवार होत असतील, एकदा दिवस झाला, परत दिवस, पुन्हा तेच जीवन, पुन्हा तेच, त्याच्या वडिलांना डायबिटीस होता, मग त्याच्या आईला डायबिटीस होता म्हणून त्याला डायबिटीस होणार आहे, आणि मग त्याच्या घरात कुणाला तरी एखादा महारोग झाला, आजार झाला, तोच आजार रिपीट होणार आहे, घरामध्ये रिलेशनशिप कुणाचीच मेंटेन होत नाही. सैतान काय करतोय, तो वाट पाहतोय की पुन्हा देवाच्या लेकरांवरती कशा स्वरूपात त्याला पुन्हा अटॅक करता येईल, पुन्हा त्याच्या जीवनात प्रवेश करता येईल. प्रेज गॉड, हालेलुया. आणि पवित्र शास्त्रामध्ये क्लिअर कट आपल्याला वाचायला मिळणार आहे की काय आपल्याला देवाच्या वचनामध्ये काय लिहिलेलं आहे. पहा, इपिस्कराचा 6वा अध्याय 10वं वचन काढा, सगळेजण वाचतील. हा, शेवटी प्रभूमध्ये आणि त्याच्या प्रभावी सामर्थ्याने बलवान होत जा. आमेन, हालेलुया. आपल्याला जर त्या सैतानाच्या त्याला संधी द्यायची नाही किंवा त्याला संधी मिळाल्यानंतर तो अटॅक करणार हे माहितीये, आणि म्हणून प्रभूने सांगून ठेवलेलं की सैतानाच्या कुयुक्ती पुढं टिकून राहण्यासाठी तुम्ही काय व्हा, मला बलवान व्हा. प्रेज द लॉर्ड. शेजारच्याला मला बलवान व्हा सिस्टर, बलवान व्हा ब्रदर. प्रेज द लॉर्ड. मला सामर्थ्ययुक्त व्हा. इपिस्कराचा 6वा अध्याय 10वं वचन पवित्र शास्त्रामध्ये मी तुमच्यासाठी ओल्ड वचन मधून वाचतो. आता इतके चांगले आहे की प्रभूमध्ये त्याच्या पराक्रमाच्या शक्तीमध्ये सबळ व्हा. आमेन. बलवान व्हा म्हणजे काय, समानार्थी शब्द काय लिहिलेला आहे, सबळ व्हा. प्रेज द लॉर्ड. आपण अन्य भाषा बोलतो, आपण प्रार्थना करतो, उपवास करतो, ऑफरिंग देतो, परंतु पवित्र शास्त्र सांगतं की सैतानाच्या कुयुक्ती पुढे टिकून राहण्यासाठी काय व्हा, सबळ व्हा. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आणि पवित्र शास्त्र तिथंच थांबत नाही. 11 वचन वाचा काय लिहिलंय त्या ठिकाणी. हा, सैतानाच्या कुयुक्ती पुढे, डावपेचा पुढे, कुयुक्ती पुढे तुम्हाला टिकाव धरता यावा, आणि म्हणून देवाची काय करा, देवाची शस्त्र सामुग्री धारण करा. प्रेज लॉर्ड, हालेलुया. देवाची काय करा, शस्त्र सामुग्री धारण करा. प्रेज लॉर्ड. आपल्याला कुठे टिकून राहायचं, सैतानाच्या कुयुक्ती पुढं. सैतान काय करतोय, वाट पाहतोय एका कोपऱ्याला, आणि तो तुमच्या घराकडे पाहतोय, तुमच्या जीवनाकडे पाहतोय. ज्या क्षणाला त्याला संधी मिळणार, रिपीट तेच दुःख, पुन्हा ते टेन्शन तुमच्या जीवनामध्ये तो आणण्याचा प्रयत्न करणार आहे. प्रेज द लॉर्ड. रिपीट तेच घरातले कलह गेल्या 6 महिन्यापूर्वी झाले, पुन्हा झाले. तुम्ही ऑटोमॅटिकली आधीच सांगता आता पूर्ण येणार आहे आमच्या घरामध्ये वातावरण. आमेन, हालेलुया. त्याचं कारण आहे, पवित्र शास्त्र सांगतं त्याच्या कुयुक्ती पुढे टिकावयास काय व्हा, समर्थ व्हा. आमेन. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. 1 योहान त्याचा 2रा अध्याय 14 वचन वाचा. 1 योहान त्याचा 2रा अध्याय 14 वचन. 1 John 2:14. बापांनो, त्याला तुम्ही काय करता, ओळखता. तरुणांनो, मी तुम्हाला लिहिले आहे कारण तुम्ही काय आहात, बलवान आहात. तुमच्यामध्ये देवाचे, हा,
आणि म्हणून तुम्ही त्या दृष्टाला जिंकले आहे. प्रेज द लॉर्ड. बायबल सांगतं, प्रभू असं म्हणाला की ज्यावेळेस तुम्हाला समर्थ व्हायचंय, काय करा, तुम्ही देवाची शस्त्र सामग्री धारण करा. देवाचं वचन म्हणजे काय? आपलं शस्त्र आहे. देवाचं वचन म्हणजे आपल्यासाठी काय? शस्त्र आहे. आमेन. हालेलुया. जर तुमच्यामध्ये देवाचं वचन नसेल तर तुम्ही गोळी नसलेली बंदूक आहात. आमेन. आमेन. तुम्ही सैतानाच्या समोर जा आणि टिचक्या आवाज येईल. आमेन. हालेलुया. तुमच्या त्या बंदुकीतून गोळी निघणार नाही. आमेन. कारण देवाचं वचन म्हणजे बुलेट आहे. देवाचं वचन म्हणजे तुमच्यासाठी दिलेलं शस्त्र आहे. आमेन. हालेलुया. आणि जर तुमच्या आतमध्ये जर देवाचं वचन नसेल, तुम्ही जर त्या परिस्थितीमध्ये आतमधून देवाचं वचन शस्त्रासारखं बाहेर काढत नसाल, तर तुम्ही सैतानासमोर उघडे जात आहे. आमेन. आणि म्हणून त्याला संधी मिळाली की तो पुन्हा अटॅक करणार आहे. आमेन. हालेलुया. कोलगेटची जी पेस्ट आहे त्याला दाबल्यानंतर आतमधून काय येतं? काय येतं? आमेन. जाम येतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोण असं करतं, आज ब्रेड बरोबर मी जाम खातो, कोलगेट दाबतो? आमेन. नाही. ज्यावेळेस तुम्हाला दाबलं जाईल, तुम्हाला प्रेशराईज केलं जाईल, त्यावेळेस त्याच्यातून काय निघलं पाहिजे? आमेन. बायबल सांगतं तुमच्यामध्ये काय राहतं? देवाचं वचन. प्रेज द लॉर्ड. मला माझ्यामध्ये देवाचं वचन राहतं. आमेन. जर तुमच्यामधून देवाचं वचन तुमच्या प्रॉब्लेम मध्ये बाहेर येत नसेल तर सैतान तुमच्यावरती अटॅक करणार आहे. प्रेज द लॉर्ड. काही लोक मला माहिती आहेत, बायबल कसं वाचतात? ऑफिसला जाण्याच्या आधी 1 मिनिट असं करतात, स्तोत्र 91 परात्पराच्या उत्तस्त्रीत चाला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी स्तोत्र 91 वाचून चाललेलो आहे. आमेन. आणि मग ते ऐन टाइमला ते वचन आठवत नाही. तुम्ही कुणाच्या आजारी लोकांसाठी प्रार्थना करायला गेला, कुठल्या वचनाने प्रार्थना करायची त्या आजारासाठी, ते देखील निघत नाही मग मुखातून वचन. आमेन. सैतान काढायचं तर कुठलं वचन वापरायचंय, दुष्टात्म्याला धमकायचंय, कुठलं वचन वापरायचंय हे समजून येत नाही. का? तर आतमध्ये वचन नसल्यामुळं सैतानाला संधी प्राप्त होते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा काय लिहिलंय दुसरा अध्याय 4 वचनामध्ये. वाचा 1 योहान 2 अध्याय 4. मी पुन्हा तेच वचन का रिपीट वाचायला होतं? कारण त्या वचनातून तुम्हाला वेगळं प्रगतीकरण देव आत्ता या क्षणाला देऊ शकतो. आमेन. प्रेज द लॉर्ड. तुम्ही असं म्हणू नका आता हे वचन माझं पाठ आहे आणि मी आता पाहणार नाही या वचनाकडे, मी तोंड पाठ असल्यामुळे बोलणार आहे. आमेन. हालेलुया. आपल्याला पुन्हा ते वचन पाहायचंय, कारण त्याच्यातून आपल्याला देव बोलणार, रेव्हलेशन देणार आहे, प्रगतीकरण देणार. वाचा. तरुणांनो, मी तुम्हाला दिले आहे कारण तुम्ही बलवान आहात. तुमच्यामध्ये देवाचं वचन राहते आणि त्या दृष्टाला तुम्ही जिंकलेले आहे. प्रेज द लॉर्ड. कशामुळं? देवाच्या वचनामुळं. आमेन. हालेलुया. ज्यावेळेस तुमच्या जीवनामध्ये प्रॉब्लेम येतोय, तुम्ही काय, तुमच्या शरीरातून तुमच्या आत्म्यामधून देवाचं वचन बाहेर आलं पाहिजे. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही डिप्रेशन मध्ये जाताय, अपसेट होताय, तुम्ही बॅकस्लाइड झाल्यासारखं होताय. जर तुमच्या जीवनामध्ये कोणी तुम्हाला दुखवलं, तुमच्या विरुद्ध कुणी जर काही केलेलं आहे, तुम्ही काय होताय? अपसेट होता. यू आर नॉट बिलीव्हर. 100% तुम्ही काय नाही? बिलीव्हर नाही. आज पास्टरनी मला फोन केला नाही, मी चर्चलाच येणार नाही. आमेन. पास्टरनी फक्त मला काम सांगितलं, त्याच्यानंतर थँक्यू म्हणाला नाही. मग ते लोक जे आहेत ते बिलीव्हर होऊ शकत नाही. आमेन. हालेलुया. तुम्ही जी काही सेवा करताय ती माझ्यासाठी नाही, चर्चसाठी नाही, तुम्ही देवासाठी करताय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमची जी प्रभूसाठी कळकळ आहे, तुम्ही देवासाठी जे समर्थ आहात, ते तुमच्यामध्ये ज्यावेळेस, आता जर तुम्हाला कोणी थँक्यू म्हणाला नाही, बायबल सांगतं प्रत्येक गोष्टीसाठी प्रभूचे आभार माना. हालेलुया. याचा अर्थ तुम्ही जी सेवा केलेली आहे, तुम्हाला धन्यवाद मिळाले यासाठी नाही, तर तुम्ही प्रभूला धन्यवाद द्यावं की मला संधी मिळाली या चर्च मध्ये खुर्च्या उचलण्याची. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मला कुणी हात मिळवला, माझा एवढा मौल्यवान हात मी पुढे करून उभा राहिलो होतो, त्याने बघितलंच नाही, तोंड फिरून निघून गेली. आमेन. हालेलुया. अनेक लोकांची काय कुरकुरण्याचा आत्मा आहे आणि त्याच्यामुळे काय होतं, ते बिलीव्हर नाही, त्याच्यामधून शब्द निघत नाही. आमेन. हालेलुया. बिलीव्हरच्या हृदयातून काय निघालं पाहिजे, मुखातून काय निघालं पाहिजे? देवाचं. आमेन. कारण तुमच्यामध्ये देवाचं वचन राहतं आणि मग तुम्ही त्या दुष्टाला जिंकलेलं आहे. आमेन. हालेलुया. सैतान पुन्हा संधी शोधून येणार आहे. पहा पवित्र शास्त्र काढा, मी अजून क्लिअर करतो. लूक 10 त्याचं 17 वचन. लूक 10 चॅप्टर नंबर 10 वर्स 17.
17 वचन. नंतर ते 72 जण नंतर ते 72 जण आनंदाने परत येऊन म्हणाले, प्रभूजी आपल्या नंतर ते 72 कसे झाले? 2 वाढले का? 70 आहेत का? बघा ते बायबल सोसायटीच्या बायबलमध्ये 2 वाढवून दिले प्लस 70 आहे ना. पण आमच्या बायबलमध्ये 70 आहे. इंग्लिश बाइबल हिंदी में क्या लिखा है? वे 70 आनंद से फिर आकर कहने लगे, हे प्रभु तेरे नाम से हा 2चा फरक खूप मोठा फरक आहे. दुष्ट आत्मा भी हमारे वश में है. प्रेज द लॉर्ड. ये ट्रांसलेशन में जो फरक है वो बहुत बड़ा फरक है. प्रेज द लॉर्ड. बायबल समजण्यामध्ये खूप मोठा डिफरन्स होतो. आम्ही वाचा परत एकदा. नंतर ते 70 जण आनंदाने म्हणून बायबल कुठलं वापरा? ओल्ड व्हर्जन. जे बायबल सोसायटीचं जुनं बायबल आहे ओबी लिहिलेलं असतं. आमेन. पुढच्या पानावरती या साईडला असं हे जे पान आहे याच्यावरती ओबी लिहिलेलं असतं. ती भाषा चांगली करण्याच्या प्रयत्नामध्ये 70 चे 72 झालेले आहेत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काढा वाचा. 10 17. नंतर ते 72 जण हा. आनंदाने परत येऊन म्हणाले, हा. प्रभूजी आपल्या नावाने भूते देखील आम्हाला वश आपल्या नावाने भूते देखील आम्हाला वश होतात. होतात. आमेन. आम्ही गेलो, तुमचं नाव घेतलं, येशूच्या नावामध्ये काय झालं? भूत आम्हाला वश झाले. आम्ही दुष्टात्मा काढले. आमेन. ते हॅपी होते, ते आनंदित होते, कारण त्यांच्याद्वारे देवाचं कार्य झालं, दुष्टात्मे निघाले. आमेन. आणि प्रभूला त्यांनी आनंदाने सांगितलं. प्रभू त्या ठिकाणी त्यांच्या आनंदात सहभागी झाला. बायबल सांगतं प्रभूने त्यांना दुखवलं नाही. पवित्र शास्त्रामध्ये पुढे लिहिले पहा, तेव्हा त्याने त्यास म्हटले, मी सैतानाला आकाशातून विजेसारखे पडलेले. आमेन. हालेलुया. मी सैतानाला काय पाहिलं? विजेसारखं पडलेलं पाहिलं. प्रेज द लॉर्ड. एखादी गोष्ट वरून पडली तर ती कुठे पडते? कुठं? जमीन म्हणजे कुठं? पृथ्वीवर. आमेन. बायबल सांगतं येशूने काय सांगितलं? मी आकाशातून सैताना पडताना पाहिलं. ती कुठं पडलेला आहे सैतान? आता थेट एदेन बागेमध्ये. आमेन. हालेलुया. म्हणजे सैतान तुमच्या अवतीभोवतीच आहे. आमेन. असं नाही म्हणाला प्रभू की त्याला अधोलोकात टाकण्यात आलेलं आहे. बायबल सांगतं तो खाली पडला. आमेन. म्हणजे तो पुन्हा अटॅक करणार आहे. आमेन. तो अवतीभोवतीच आहे. आणि मग पवित्र शास्त्रात तेव्हा त्याने त्यास म्हटले, मी सैतानाला आकाशातून विजेसारखे पडलेले पाहिले. 19 वचन. पहा मी तुम्हास साप आणि विंचू यास तुडविण्याचा आणि शत्रूच्या सर्व शक्तीवरचा अधिकार दिला आहे. माझ्यावरती मास्टर अटॅक होतात आहे. आमेन. मी खूप सैतानी बदलत आहे. ख्रिश्चन आहे, बिलीवर आहे, विश्वासू आहे. पण माझ्याकडे ज्यावेळेस लोक येतात मला म्हणतात, पास्टर आमच्या घरावरती जादूटोणा करते गेलेली आहे. आमेन. हालेलुया. बायबल सांगतं मी सापावर आणि विंचवावर तुला अधिकार दिलेला आहे. प्रेज द लॉर्ड. प्रॅक्टिकली साप आणि प्रॅक्टिकली विंचू नाही. आमेन. हालेलुया. म्हणजे तुम्ही साप दिसला की लगेच जाऊन धरायचा नाही. आता मला अधिकार आहे साप धरायचा, तो दाखवल मग. आमेन. हालेलुया. ते एक दर्शक आहे. सैतान कसा आहे? सापासारखा आहे. त्याच्यामध्ये काय पॉइझन आहे. आमेन. त्याच्यामध्ये काय विष आहे. विष काय करणार आहे? वेदना देणार आहे. हालेलुया. सैतान जर अटॅक करणार आहे तर तुम्हाला काही मजा येणार नाही. त्याच्यातून तुमच्या जीवनामध्ये काय होणार आहे? दुःखाची निर्मिती होणार आहे. पेनफुल तुम्ही जीवन जगणार आहे. दुःखाने भरलेलं तुमचे नाते, तुमचे रिलेशन तुटणार आहे. तुमच्या घरामध्ये दुःख येणार आहे, आजार येणार आहे. आणि म्हणून सैतानाचे दुष्ट कार्य नष्ट करण्यासाठी देवाचा पुत्र प्रकट झालेला आहे. आणि बायबल सांगतं तुमच्यामध्ये देवाचं वचन राहतं, ज्याच्याद्वारे तुम्ही त्या दुष्टाला जिंकलेला आहे. वारंवार अटॅक होतात. मग मला कसं त्याच्यातून सुटायचंय? तर माझ्या आतमध्ये देवाचं वचन राहायला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. कारण बायबल सांगतं सैतानाला प्रभूने आकाशातून पडलेलं पाहिजे. तो पृथ्वीवर आहे, तो अवतीभोवती फिरतोय आणि तो संदेश शोधतोय. बायबल स्पष्ट सांगतं की येशूला त्याने परीक्षा पाहिली आणि येशूला त्या ठिकाणी सोडून तो फक्त काही काळासाठी, थोड्या ऋतूसाठी, सीझनसाठी तो निघून गेला. आमेन. आणि तो पुन्हा आला. हालेलुया. लक्षात घ्या देवाच्या वचनामध्ये काय लिहिलेलं आहे. आमेन. आणि म्हणून बायबल सांगतं 19 वचनामध्ये, पहा मी तुम्हाला साप आणि विंचू यास तुडविण्याचा अधिकार दिलेला आहे. एखाद्या विंचू चावलेल्या मनुष्याला जर तुम्ही विचारलं काय होतं, आता ते प्रसंग कमी राहिलेले आहेत, कारण आता सगळीकडे शहरीकरण झालंय. ग्रामीण भागामध्ये कुठंतरी विंचू चावण्याचा प्रकार होतो, परंतु आता सिटी सारख्या ठिकाणी माहिती नाही. पण तुम्ही जर विचारलं तर इतक्या भयानक
वेदना असतात, इतक्या भयानक वेदना असतात. आणि म्हणून प्रभूने म्हटलं की सैतानाच्या त्या दंशापासून सावध राहा, त्या दुष्टात्म्यापासून काय राहा, सावध राहा. पहा मी तुम्हाला त्याच्यावर अधिकार दिलेला आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. कशावर अधिकार दिलेला आहे? त्या वेदनेपासून संरक्षण करण्याचा अधिकार, त्या सैतानाला, त्या विंचवाला तुडवण्याचा अधिकार दिलेला आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. म्हणजे तो विंचू जसा वेदनादायक आहे, विंचू जसा वेदना, किती लोकांनी विंचू पाहिलेला पाहिला? आपण जर आपल्याकडं पुन्हा आपण लावणारच लवकरच, आपण असे जे चित्र ते डोळ्याने पाहूया. आमेन. जेणेकरून आपल्याला कळणार आहे की नांगी आणि मग त्याच्यामध्ये असलेलं विष कशा प्रकारे तो दंश करतो, कशा प्रकारे वेदना देतो. आमेन. सैतान वेदना देतो. एक डिवोर्स म्हणजे एक वेदना आहे, भयानक वेदना आहे. एक आजार म्हणजे भयानक वेदना आहे. पॉवर्टी, दारिद्र्य म्हणजे भयानक वेदना आहे. द्वेष, नफरत, मत्सर, लोभ, या सगळ्या काय वेदनादायक गोष्टी आहेत. आमेन. जर तुम्ही कुणाला माफ करू शकत नसाल तर तुमच्या आतमध्ये त्या विंचवाने विष टाकलेलं, त्याच्यातून फक्त वेदना निर्माण होणार आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आणि म्हणून पवित्र शास्त्रामध्ये लिहिले, पहा मी तुम्हाला साप आणि विंचू यास तुडविण्याचा आणि शत्रूच्या सर्व शक्तीवर अधिकार दिला आहे. तुम्हाला काही एक बाधणार. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. परंतु हे वचन माहिती पाहिजे. आमेन. मला बाधणार नाही. आमेन. कितीतरी फोन मला येतात, पास्टर आमच्या घरावर गर्मी केलेली आहे. बायबल मध्ये लिहिलेलं आहे तुला बाधा होणार नाही. आमेन. आमच्या दरवाजात लिंबू सापडला, आमच्या दरवाजामध्ये काय पावली टाकली होती. आणि मग त्याच्यामुळे आता काही लोक तर संडास तोडून त्या ठिकाणी किचन बनवतात. का तर दिशा चुकलेली आहे, कुणीतरी सांगितलं. आमेन. हालेलुया. दिशा चुकली म्हणून भांडणं बंद झाले का? परत बदलली तर नाही. कारण सैतान काय करतोय? संधी पाहतोय, पुन्हा अटॅक करणार आहे. आणि जर तुमच्यात देवाचं वचन नसेल तर तुम्ही त्या सैतानी शक्तीवर, त्या दुष्टात्म्यावरती विजय मिळवू शकणार नाही. आमेन. हालेलुया. आणि डेली बायबल, रोज बायबल वाचा, देवाच्या वचनाने भरा, की जेणेकरून तुम्हाला त्या दुष्टाला जिंकता आलं पाहिजे. आमेन. जर तुमच्यात वचन आहे तर तुमच्या त्या परिस्थितीमध्ये ऑटोमॅटिक तुमच्या मुखातून ते देवाचं वचन बाहेर येईल आणि ते वचन तुमच्यासाठी शस्त्राचं काम करेल. बायबल सांगतं सैतानाच्या कुयुक्ती पुढे टिकून राहण्यासाठी देवाची शस्त्र सामग्री. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. माझ्याकडे हजारो वचन आहेत अशा या पवित्र शास्त्रातील, या आपल्याला साप आणि विंचवासाठी. पण आता काही खूप वेळ नाही, परंतु मी त्याच्यावरती जातो. पहा, हालेलुया. पहा, रेव्हलेशन चॅप्टर नंबर 9 वर्स 3. प्रकटीकरण त्याचा 9वा अध्याय 30 वचन करा. त्या धुरातून तोड निघून पृथ्वीवर उतरली. त्यास पृथ्वीवरील विंचवासाठी शक्ती देण्यात आली. हालेलुया. तिथं काय लिहिले पहा, प्रकटीकरणाचा 9वा अध्याय 30 वचन. त्या धुरातून टोळ निघून पृथ्वीवर उतरले. त्यास पृथ्वीवरील विंचवासाठी शक्ती दिली होती. त्यास त्याने सांगितले होते की पृथ्वीवरील गवताला, कोणत्याही हिरवळीला व कोणत्याही झाडाला उपद्रव करू नको. आमेन. विंचवाचं काम काय? उपद्रव करणे. विंचवाचं काम काय? त्रास देणे. सैतानाला पहा, त्या ठिकाणी म्हणते बायबल सांगतं. आणि म्हणून प्रभू येशू म्हणाला त्या 70 जणांना की मी तुम्हाला सापावर आणि विंचवावर काय दिलेला आहे? अधिकार दिलेला आहे. आणि विंचवाचं काम काय? उपद्रव करणं आहे. आमेन. हालेलुया. एका बिलीव्हरला माहिती पाहिजे की मला अधिकार आहे. आय हॅव अथॉरिटी. मला अधिकार आहे सैतानाला, विंचवाला थांबवण्याचा. आमेन. हालेलुया. त्याला सैतानाला, त्या विंचवाला का पाठवण्यात आलेलं आहे? पहा, इथे लिहिलेलं आहे की उपद्रव करणारा प्राणी येतो. आमेन. सैतान काय करणार आहे? घरामध्ये उपद्रव करणार आहे. घराच्या सुखात चाललेलं आहे, शांतीत चाललेलं आहे, एकदम आनंद चाललेला आहे, सैतानाला पाहणार नाही. आमेन. ऑटोमॅटिक घरामध्ये काहीतरी एखादी थिरगी पेटणार आहे आणि त्या थिरगीने घर जळून जाणार आहे. आमेन. हालेलुया. त्याला अटॅक करण्यासाठी संधी पाहिजे. आणि ती संधी कुठून मिळणार आहे? आमेन. हालेलुया. मी जी मिनिस्ट्री करतो, मी अनेक आगीतून इथपर्यंत पोहोचलेलो आहे. मला कितीतरी प्रश्नांमधून, कितीतरी संकटातून जावं लागतं. आमेन. हालेलुया. मी नुसतंच येऊन इथं प्रीचिंग करू शकत नाही. मला जर ते सहन करता आलं नाही तर मी संदेश देऊ शकणार नाही.
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काही लोकांना बऱ्याचशा गोष्टी कळत असतात, काही लोक ऐकतात आणि त्याच्याप्रमाणे ते विचार करतात आणि ते इमॅजिन करतात. आमेन. प्रेज द लॉर्ड. पण एक बिलीव्हरला, एका विश्वासणाऱ्याला देवाच्या वचनातून तावडून सुखावूनच जावं लागतं. आमेन. हालेलुया. सोन्याला काय करतात? शुद्ध करण्यासाठी कबरफॉट ठेवतात. आमेन. ते अशुद्धच राहील. त्याला जर सगळं हे त्याला जर त्रास झाला नाही, जळाला नाही, तर त्या सोन्यातून अशुद्धता, आमेन, हालेलुया, आणि त्याच्यातली अशुद्धता निघाली नाही तर त्या प्युअर सोन्याला जी किंमत आहे ती अशुद्ध सोन्याला मिळणार नाही. हालेलुया. लक्षात ठेवा. जे 24 कॅरेटला व्हॅल्यू आहे ते 22 कॅरेटला मिळणार नाही, 18 कॅरेटला मिळणार नाही, कारण त्याच्यामध्ये अशुद्धता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून शुद्ध सोन्याला 50,000 किंमत असेल तर अशुद्ध सोनं म्हणजे ज्याला 18 कॅरेट म्हणतात त्याला किती किंमत असते? कमीत कमी त्याची 10-15,000 रुपये कमी किंमत असते. आमेन. त्याचं कारण आहे त्याला तावडून सुखावून पाहिलं नाही. किती लोकांना त्यांची व्हॅल्यू वाढवायची, किती लोकांना ख्रिस्ती जीवनामध्ये आपली स्वतःची व्हॅल्यू वाढवायची, किंमत वाढवायची. आमेन. हालेलुया. मग असं समजू नका की मला त्रास नको. आमेन. जर त्रास आले तर त्याच्यापासून सुटण्यासाठी देवाने दिलेल्या वचनाचा उपयोग करणं शिकलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नाहीतर आता माझ्यावरती संकट यायला लागले, चर्च सुरू झालं, आता मला त्रास होतोय, आता मी परत येणार नाही देवाकडं, वचनाकडं. काय मला प्रभूने मिळालं? मी 6 वर्ष मिनिस्ट्री करतोय, मी आत्म्याने भरलेलो आहे, मी अन्य भाषा बोलतोय, पण शैतान मला सोडून जात नाही. तो जाणारच नाही. आमेन. हालेलुया. जोपर्यंत तू जाणार नाही, प्रेज द लॉर्ड, बायबल सांगतो तो परत येणार आहे. आमेन. हालेलुया. पण त्याच्यासमोर टिकून राहण्यासाठी काय करायचंय? हालेलुया. मला सबळ व्हायचं, मला बलवान व्हायचं. प्रेज द लॉर्ड. से मला बलवान व्हायचं. आमेन. हालेलुया. पुढं पुढं. त्याच त्याने सांगितले की पृथ्वीवरील गवताला, कोणत्याही हिरवळीला व कोणत्याही झाडाला उपद्रव करू नये, तर ज्या मनुष्याच्या कपाळावर देवाचा शिक्का नाही त्यास मात्र विंचवाचा कुणावरती चालणार आहे? आमेन. हालेलुया. विंचवाचा दंश किंवा विंचवाचं विष कुणावर चालणार आहे? ज्याच्यावर देवाचा. आमेन. किती लोक म्हणतात माझ्यावर देवाचा शिक्का आहे? नाही. हालेलुया. तुम्हाला देवाने त्याच्या पुत्राच्या रक्ताद्वारे विकत घेतलेलं आहे. आमेन. हालेलुया. तुमच्यावरती विषाचा प्रयोग विंचू करू शकत नाही, कारण त्याच्यावर तुम्हाला अधिकार दिलेला आहे. लूक 5:19. मी ते दोन्ही वचन कनेक्ट केलेले पहा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रकटीकरण आणि लूक 10:19 आणि 9:3 प्रकटीकरण एकत्र करून पहा. तोच शैतान आहे, तोच विंचू आहे ज्याचं विष तुम्हाला बाधणार नाही, कारण तुमच्यावर देवाचा. हालेलुया. से हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आम्ही विंचवाचे खूप वचन आहेत, पण आपण आता सापावर जाऊया. प्रेषित 28:3 करा. प्रेषित ऍक्ट्स चॅप्टर नंबर 28 वर्स 3. पुढच्या वेळेसपासून मी वचनाला पुन्हा लावणार आहे, जे तुम्हाला बायबल आवडत नाही, ओझं वाटतं त्यांच्यासाठी. ऍक्ट्स 28 वर्स 3 काढून आता पटकन. तेव्हा पौलाने पौलाने मोळी आणून काट्याची मोळी आणून शेकोटीवर घातली. इतक्यात उष्णता झाल्यामुळे एक साप बाहेर निघून त्याच्या हातास झोंबून राहिला. वाचा पुढे वाचा. ते जीवाणू त्याच्या हाताला लटकलेले पाहून बरोबर लोक एकमेकास म्हणू लागले, खरेच हा माणूस घातकी आहे. आमेन. हालेलुया. आता पहा या ठिकाणी काय झालं? पौलाला त्या ठिकाणी ज्यावेळेस शेकोटी करत होता, ते काट्या उचलत होता, त्या काटक्यांमधून काय निघाला? साप बाहेर आला. आमेन. आणि सापाने काय केलं? त्याला चावला, त्याच्या हाताला डोश मारला. विषाणू म्हणजे काय? विष. त्याचं सापाचं विष याच्या हाताला झोंबलेलं लटकलेलं दिसलं. आमेन.
हालेलुया. इतका भयानक तो दंश होता त्याच्या हाताला की तिथं नख मारल्यासारखं किंवा दात मारल्यानंतर तिथून त्या ठिकाणी विष लटकलेलं त्या लोकांनी पाहिलं. आमेन. हालेलुया. मग पौल लगेच हात धरून बसला, आता मी मरणार आहे असं लिहिलंय बायबलमध्ये. बायबल मधलं प्रत्येक वचन पौलाच्या जीवनामध्ये पौल जगला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पौलाला माहिती होतं याच्यावर मला काय दिलेलं आहे. बायबल सांगतं त्याने ते झटकलं आणि ते झटकलेलं पाहून त्याच्याकडे बघणारे लोक म्हणाले हा मनुष्य वेगळा मनुष्य आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण त्या सापाचं विष त्याला काहीच करू शकलं नाही. आमेन. हालेलुया. म्हणा प्रभूने मला सापावर अधिकार दिलेला, मला हिंसावर अधिकार दिलेला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जे माझ्या पहिल्या पिढीमध्ये घडलं ते माझ्या बरोबर घडणार नाही. जे माझ्या वडिलांबरोबर आई बरोबर घडलं ते माझ्या बरोबर घडणार नाही. कारण विंचवावर आणि सापावर वेदना देणाऱ्या विषावर मला अधिकार दिलेला आहे. Praise the Lord. Say hallelujah. म्हणा hallelujah. किती लोकांना पटतंय मी सांगतो तर, किती लोकांना समजतंय. आमेन. आता परत दुःख व्यतीत करू नका माझ्याकडून पास्टर संकट आलंय. आमेन. हालेलुया. परत भांडण झालंय. रिपीट. आमेन. हालेलुया. ते होणार आहे, परंतु तुम्हाला काय दिलेलं आहे त्याची बाधा होऊ नये म्हणून म्हणा अधिकार दिलेला आहे. से अथॉरिटी. म्हणा अधिकार. हालेलुया. 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 प्रेज द लॉर्ड. ते जीवाणू त्याच्या हाताला लटकलेले पाहून, आमेन, म्हणजे त्या विषाला त्यांनी पाहिलं, डोळ्याने पाहिलं की आता ते विष त्याच्या सर्पाने त्या सापाने मारलं दंश त्याच्यातून काय होणार आहे, मनुष्य मरणार आहे. परंतु पवित्र शास्त्र सांगतं की त्याच्यावर आपल्याला अधिकार दिलेला आहे. आमेन. प्रॅक्टिकली त्यांनी ते डोळ्याने पाहिलं. पवित्र शास्त्रात सैतान त्या वेदना देणार आहे. आमेन. हालेलुया. सैतान त्या वेदना देणार आहे. ज्याला विष त्याच्या शरीरामध्ये तो स्वस्थ बसू शकत नाही. जर तुमच्या एखाद्या शरीरामध्ये साधं फूड पॉइझन झालेला मनुष्य पहा किती चलबिचल असतो. आमेन. हालेलुया. तुमच्या खाण्यात जरा थोडंसं होऊ दे. आमेन. काही लोक लगेच दोष देतात देवाला, पण तुला कोणी सांगितलं होतं एवढं खायला. हालेलुया. फूड पॉइझनिंग झालंय याचं कारण सैतान थोडी. आमेन. परंतु फूड पॉइझन, आता तो विषय नाही महत्वाचा, पण फूड पॉइझन झाल्यानंतर त्या मनुष्याला स्थिर बसता येतं का. हालेलुया. आणि म्हणून त्या वेदनेपासून मुक्त होण्यासाठी सबळ व्हा. म्हणा सबळ व्हा. प्रेज द लॉर्ड. किती लोक आनंदित झालेले आजच्या वचनाला आहे. 100% सांगतो, प्रत्येक वेळेस ज्यावेळेस तुमच्यावर संकट येईल, सैतान पुन्हा अटॅक करेल, तुम्ही देवाच्या आत्म्याने भरलेलं देवाचं वचन वापरता आणि तुम्ही त्या ठिकाणी विजय ठरा. आमेन. तुम्ही त्या दुष्टावरती विजय मिळवा, तुम्ही जिंकाल. म्हणून बायबल सांगतं 1 योहान त्याचा दुसरा अध्याय 4व्या वचनामध्ये आपण 14व्या वचनात काय पाहिलं की तुम्ही त्या दुष्टाला जिंकता. आमेन. कशाद्वारे? तुमच्या आतमध्ये काय राहतं म्हणून देवाचं वचन राहतं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वाट बघत बसू नका. आता मी मुहूर्त काढलेला आहे, देवाचं वचन बोलण्यासाठी थांबणार आहे मी. आमेन. हालेलुया. तुम्ही वाट पाहत बसू नका की आता मी देवाचं वचन आहे ना, सैतानाला मला दंश मारू दे, मला त्रास देऊ दे, मग मी वचन वाचणार आहे. आमेन. हालेलुया. तुम्ही त्या टूथपेस्ट सारखं व्हायला पाहिजे. दाबल्या दाबल्या आतून काय येतं, जाम. Praise the Lord. Hallelujah. Start upon your feet. आपल्या जागेवर आपण उभे राहूया. देवाच्या आत्म्याने भरून आपण आराधना करूया. 100% देव आज तुम्हाला स्पर्श करेल, अभिषेक दिला, तुम्ही बंधनातून मुक्त होता. रिपिटेशन सायकल ऑफ पेन, जे वारंवार दुःख येत आहे, वारंवार त्रास होतात आहे, संकट येतात आहे, मला प्रभू मला सबळ कर. हालेलुया. क्लोज युअर आईज. बोलायला सुरुवात करा देवाशी. देवाला सांगा प्रभू मला सबळ व्हायचंय, तुझ्या वचनाचं शस्त्र मला धारण करायचंय. आय नीड युअर प्रेझेन्स लॉर्ड. मला तुझं वचन हवंय प्रभू, तुझ्या शब्दाने मला भर. हालेलुया. डोंट अफ्रेड. भिऊ नका, भीती बाळगू नका, कारण देवाने तुम्हाला अधिकार दिलेला. यू आर द चाइल्ड ऑफ गॉड. यू आर स्टॅम्प्ड बाय गॉड. तुम्हाला शिक्षा देण्यात आलेला आहे. स्पीक अननोन टंग. बोला त्याच्याशी. Ori baba shara batre beya reba seke riana shapre beya ora seke riana rikala shapre raba baba baba
होय प्रभू त्याला सगळ्या भाषा येतात. तुमच्या जीवनातून निघालेला प्रत्येक शब्द माझ्या प्रभूला समजतो. तुमचे अश्रू त्याला समजतात. तुमचे त्रास त्याला समजतात. प्रे 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 गहरे प्यार से तूने प्यार किया. गहरे प्यार से तूने प्यार किया. गहरे प्यार से
victorious. Lord, देवाने तुझा निकट करता है. त्याच्या सेवेसाठी. Oh, Rama. I live in the Holy Spirit. प्रभूच्या प्रभू दाना के तुला बोलवे. Rama, शेखिया Maria. Thank you, Jesus. Comfort my Lord. Comfort my प्रभूची महान उपस्थिती आहे. त्याला तुम्ही पाहू शकत नाही, पण तुम्ही त्याचा अनुभव करू शकता. पवित्र आत्मा उतरून आलेला प्रभूची उपस्थिती या ठिकाणी आहे. ज्यांच्या हृदयामध्ये भरून आलेला, ज्यांना अश्रू येतात, अडवू नका त्या अश्रूंना. देवाच्या उपस्थितीने स्वतःला भरायला सुरुवात करा. त्याला दुःख सांगा, तो सांभाळून करता. एक बहिणीला तो स्पर्श करतोय. तिला भयानक सैतान वेदना देतोय. दुष्टात्म्यापासून आज ती बहीण पूर्ण बंधनातून मुक्त होईल. तिच्या घरात असलेलं ते दुःख असणे क्रूज त्याच्या उपस्थितीला स्वीकार. कुणाचं तरी ब्लड प्रेशर 200 पेक्षा जास्त होतं. somebody is here. ज्याला सारखं ब्लड प्रेशर चेक केलं की 200 पेक्षा जास्त आहे. डॉक्टर म्हणतात तुझं हाय ब्लड प्रेशर कधी कमी होणार. इफ यू आर हिअर कम हिअर. तुम्ही जर इथं आहात पुढे आम्ही प्रार्थना करतो. मला माहिती नाही, परंतु डॉक्टरांनी सांगितलं तुम्हाला तुमचं ब्लड प्रेशरच खाली येत नाही. शुगर पण निघून जाईल, ब्लड प्रेशर पण निघून जाईल. सैताना, नासुरी येशूच्या नावावर या आईचं शरीर सोड. I rebuke you. Name of Jesus. By His stripes. त्याला बसलेल्या माराच्या बळात तुम्ही निरोगी झाले. तुमचा ब्लड प्रेशर, डायबिटीस एकदम नॉर्मल झाला. येशूच्या नावावर. हो याने आपले. Close your eyes, lift your hands, worship Him. अपने हाथ उठकर त्याची आराधना करा. तेरी मर्जी से मैं सदा चलूं. तेरी मर्जी से मैं सदा चलूं. तेरे साथ साथ मैं चलूंगा. यीशु तेरे साथ साथ मैं चलूंगा. एक दूर के समान रहूंगा. तू
तुझे आभार मानतो. तुझ्या प्रत्येक वचनासाठी मी तुझे आभार मानतो. गिव्ह थँक्स, त्याला धन्यवाद देत राहा. म्हणा प्रभू धन्यवाद, आज मला तू चर्च आणूनच प्रभू तुझ्या वचनाचा आरसा मला दाखवला म्हणून धन्यवाद. से थँक्यू गॉड. प्रभू मी तुझे आभार मानतो. मी त्याच्या कुयुक्तीपुढे टिकण्यासाठी, सैतानाच्या कुयुक्तीपुढे टिकण्यासाठी मी तुझं शस्त्र स्वीकारतो. मला मी तुझं वचन स्वीकारतो. मी महाविजयी होणार आहे कारण तू मला विजय दिलेला. थँक्यू इन जीसस नेम. येशूच्या नावात आमेन. से आमेन. आमेन. हालेलुया. पण जोरात टाळ्या वाजून साक्ष द्यायचे असेल, जर देवाने आजच्या वचनातून तुमच्याशी बोलला असेल, बोध केला असेल, तुमचं सांत्वन केलं असेल किंवा एखादा मिराकल तुमच्या जीवनात केला असेल, तुम्ही टेस्टमेंट घेऊ शकता, साक्ष देऊ शकता. या ठिकाणी एक सिस्टर आहे त्यांच्याविषयी देवाने मला सांगितलं. यस, देवाने मला सांगितलं की एक स्त्री आहे की जिला बीपीचा त्रास आहे, हाय बीपीचा. काय सांगितलं डॉक्टरांनी? खूप बीपी आहे, तुम्हाला त्रास होतोय. तुम्ही खूप दिवसांनी आला चर्चमध्ये. प्रेज द लॉर्ड. देवाला त्याच्या लेकरांची काळजी आहे प्रियांनो. प्रेज द लॉर्ड. आपण जोरात टाळ्या वाजवून तुम्ही जाऊन टेस्ट करा. उद्याच्या उद्या डॉक्टर तुमचं मोतीबिंदूचं ऑपरेशन करतील आणि ते आशीर्वाद देतील. गॉड ब्लेस यू. हालेलुया. हे सोमवारी खूप जोरात पडले आणि माझा होठ सगळं असं खूप फाटलं, खूप ब्लड झालं होतं. ते थांबायलाही तयार नव्हते. सगळे म्हटलं आता हॉस्पिटलला गेले ना टाके जावं लागले. मी देवाची प्रार्थना केली. तो बाप्पा म्हटलं तूच माझा देव आहेस, तू मला कधी खचित होऊ देणार. आणि मी देवाच्या आशीर्वाद केलेलं ते पोटाला लावलं आणि माझं ब्लड थांबलं आणि मला टाके पडले. Praise the Lord. Praise the Lord. Yes, yes, तू बोलू. हा येस. त्यांचे बघा, हात बघा. ह्या सगळ्या हातांवरती असं पाण्याचे मोठे मोठे बबल्स आल्यासारखे मोठे बॉल्स त्या ठिकाणी गाठी आल्या होत्या. ते ज्यावेळेस आले होते गोळ्यांमुळे रिएक्शन झालं होतं त्यांना आणि त्यांना पूर्ण तसंच त्या प्रकारे त्रासात होते. त्या दिवशी आम्ही प्रार्थना केली आणि परमेश्वराने त्यांची प्रार्थना ऐकली. त्या सगळ्या जखमा बऱ्या. किती भयानक जखमा आहेत पण प्रभूंनी चमत्कार केला आणि पूर्ण आरोग्य दिलं. जोरात टाळ्या. माझी नाती होती तिने माझे केस केले तर तेवढं ती आली माझ्या घ्यायला केली ना आणि इथे पण मला खूपच त्रास होतो आणि आल्याबरोबर माझ्या एकदम ताकद आली, शक्ती आली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाच्या उपस्थितीमध्ये ताकद आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. बस जोरात टाळ्या वाजवू. जागेवर राहूया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. Say thank you, Jesus. आपल्या हात जोडून धन्यवाद येशू. साक्ष द्यायची. Yes, brother. Come. एक साक्ष आहे. You will say that. येशूच्या नावाला आपण सर्वात थोडं खरोखर आज देवपाने
हा. देवापणे असल्या मंडळीमध्ये आलो. देवाची इच्छा होती. ह्या मंडळीमध्ये यायसाठी मी 1 वर्ष प्रयत्न करत होतो. पण लॉकडाऊनमुळं आणि सरकार म्हणजे इथे येऊन देत नव्हतं. आणि आजचं जे मला सांगायचं म्हणजे एकच आहे की आजचं जे काही वचन आहे, जे काही मानणं आहे, पूर्णपणे 100% Amen. Hallelujah. Praise the Lord. आणि कंटिन्यू तोच आहे. आणि त्याच्यावर कसा विजय मिळवलेला आहे, आज योहान पाहिलं 2:14 यावेळेस आज मी इकडून घेऊन चाललो. Hallelujah. Say hallelujah. बोलो येशू मसीह की. Amen. Praise the Lord. देवाने त्यांचं सांत्वन केलं. प्रभूने त्यांना वचनाची शक्ती दिली. ते म्हणाले मी सबळ झालो आज. Praise the Lord. Hallelujah. अजून God बरंच bless काय you. Praise the Lord. Hallelujah. Say hallelujah. डिसेंबरच्या पहिल्या रविवारपासून पुन्हा चर्चमध्ये जेवणाचा कार्यक्रम सुरू होणार आहे. आमेन. हालेलुया. जसं आपण गेल्या लॉकडाऊनच्या पूर्वी आपलं चर्च होतं तसंच आपण रुटीन चालू करूया. 100% प्रभू पुन्हा शून्यातून पुन्हा विश्व निर्माण करणार. Praise the Lord. हालेलुया. माझा पूर्ण विश्वास आहे जे सगळं मागं झालं होतं त्याच्यापेक्षा आता दुप्पट होणार. किती लोक म्हणतात होणार, किती लोक म्हणतात याच्यापेक्षा जास्त मी पाहणार आहे. हालेलुया. मी 1000 लोक पाहिले होते, मी या वर्षी 2000 पाहणार. हालेलुया. तुमचे किती शत्रू तुमच्या डावीकडे पडू दे, उजवीकडे पडू दे, जर तुमच्यामध्ये देवाचं वचन आहे तुम्ही महाविजय आहात. Praise the Lord. कोणी तुम्हाला सोडून जाऊ दे, कोणी तुमची निंदा करू दे, तुम्हाला कोणी उपद्रव देऊ दे, तुम्हाला त्रास होणार नाही, बाधणार नाही, कारण देवाचं वचन तुमच्या आत्म्यात आहे. Praise the Lord. Say hallelujah. Praise the Lord. आपण प्रभूचे आभार मानूया. दानार्पणाद्वारे देवाची स्तुती करू. दानार्पण जमा करत असताना देवाला धन्यवाद देऊया. Praise the Lord. धन्यवाद येशूया.
आपण डोळे बंद करूया, प्रार्थना करू कॉन्फरन्ससाठी. आपण प्रार्थना करूया. पवित्र पवित्र अत्यंत पवित्र माझ्या जिवंत परमेश्वरा, मी मनापासून तुझे उपकार स्तुती आणि धन्यवाद करते. कारण प्रिय प्रभू, मी सकाळी आज प्रभू चर्चला येण्यासाठी निघाले आणि प्रिय प्रभू दयाखना आज प्रभू मी म्हणाले की मी जसं रक्तस्रावी स्त्रीने विश्वासाने प्रभू तुझ्या वस्त्राच्या गोंड्याला स्पर्श केला आणि प्रभू तिला आरोग्य मिळालं, त्याच विश्वासाने मी चर्चमध्ये जात आहे. आणि प्रभू आज तुझी कृपा मला पुरव आणि तू मला आशीर्वादित कर अशी मी प्रार्थना केली. आणि या ठिकाणी मी आले आणि ज्यावेळेस पास्टर आतमध्ये येत होते आणि पास्टरने माईक हातात घेतला त्याच वेळेस देवाचा अभिषेक मला झाला. त्याच्यानंतर ज्यावेळेस शेवटची प्रार्थना चालू होती आणि त्यावेळेस मी म्हटलं, प्रभू तू मला शत्रूंवरती अधिकार दिलेला आहे, साप आणि विंचू यांना तुडवण्याचा अधिकार दिलेला आहेस, मला माहीत आहे. तरी प्रभू मी म्हटलं की मला पुन्हा प्रभू तो अधिकार मला आहे, तर तू पुन्हा एक मला स्पर्श कर. आणि पुन्हा एकदा पवित्र आत्म्याचा स्पर्श मला झाला. आणि तिसऱ्या वेळेस ज्यावेळेस पास्टर त्या सचिन गवारे यांच्यासाठी प्रार्थना करत होते, ते भविष्यवाणी करत होते आणि मला इथे देवाचा स्पर्श होत होता. आणि प्रभूच्या नावाला मी धन्यवाद करते. आणि मी हे सांगू इच्छिते की या ठिकाणी पवित्र आत्म्याचं कार्य आहे. देवाचं वचन सांगतं, बलाने नव्हे पराक्रमाने नव्हे तर परमेश्वराच्या आत्म्याने कार्यसिद्धी होईल. आणि परमेश्वराच्या आत्म्याचं कार्य या ठिकाणी आहे. म्हणून मी तुम्हाला सर्वांना विनंती करते, जितक्या जास्त लोकांना घेऊन येता येईल, जे पिडलेले आहेत, जे त्रासामध्ये आहे, जे दुःखामध्ये आहे, ज्यांना देवाच्या आशीर्वादाची गरज आहे, अशांना तुम्ही या ठिकाणी घेऊन या, असं मी माझ्या वैयक्तिकरित्या मी तुम्हाला सांगते. आणि मला हे सांगायचं खरोखर मनापासून मी तुम्हाला सांगते की असे अनेक लोक या ठिकाणी यावेत, म्हणून मी पण प्रार्थना करेल आणि तुम्ही पण प्रार्थना करेल. आज पुन्हा एक बार मी देवाच्या नावाला धन्यवाद देते. आज खरोखर या ठिकाणी देवाचा आत्म्याचा अभिषेक उतरून आला, अनेकांना आरोग्य मिळालं, फक्त ते विश्वासाने स्वीकारण्याची गरज आहे. आणि प्रत्येक जण इथे आलेला आशीर्वादित झालेला आहे असा माझा पूर्ण विश्वास आहे. आणि मी या मंडळीमध्ये जितके दिवस झाले येत आहे तितक्या दिवसामध्ये माझी साक्ष आहे की परमेश्वर आणि माझ्या जीवनामध्ये, माझ्या कुटुंबाच्या जीवनामध्ये अद्भुत कार्य केलेलं आहे. आणि आज सांगितल्याप्रमाणे सैतान संधीची वाट शोधत आहे, परंतु देवाच्या वचनाने आपण त्याला प्रतिकार करू शकतो. आणि ते सामर्थ्य देवाने प्रत्येकाला दिलेलं आहे आणि ते फक्त ओळखण्याची गरज आहे. प्रभू आजच्या समयाला प्रभू आम्ही सर्वजण जसे आहोत तुझ्या हातामध्ये समर्पित झालेला आहोत, आशीर्वादित झालेला आहोत. प्रभू आज प्रभू प्रत्येक व्यक्तीने प्रभू तुझ्या भांडारामध्ये जे काही दिलेलं आहे प्रिय प्रभूजी, ते सर्व प्रभू तू मान्य कर. आणि प्रभू दयाखना प्रत्येक प्रभू देणारे हात तू आशीर्वादित कर. त्यांच्या घरातील पिठाला, त्यांच्या घराला, त्यांच्या गाड्यांना, त्यांच्या बँक बॅलन्सला प्रभू, त्यांच्या लेकरांना प्रभू सर्वस्वाला तू आशीर्वादित कर अशी प्रार्थना करते. आणि प्रभू दयाखना हे सर्व इथे असणारे लोक प्रिय प्रभूजी तुझे प्रार्थना योद्धे म्हणून तू त्यांना तयार कर प्रभूजी, आत्मे जिंकणारे म्हणून तयार कर प्रभूजी, आपल्या पास्टरांना सपोर्ट करणारे म्हणून तयार कर प्रिय प्रभूजी. आणि प्रभू प्रार्थना करते हे सर्व मंडळी तुझ्या आशीर्वादाने आशीर्वादित कर. आणि प्रभू हो दे प्रभूजी त्या मंडळीच्या द्वारे प्रभूजी अनेक आत्मे तुझ्या राज्यात येऊ दे प्रिय प्रभूजी. प्रत्येक व्यक्ती प्रभू इथे आलेला प्रिय प्रभू दयाखना दुर्बल नाही तर प्रभू दयाखना बलवान आहे प्रिय प्रभूजी. हा प्रत्येकाने विश्वास करावा आणि तुझ्या प्रभूच्या वचनाप्रमाणे अनुकरण करावं, तुझ्या वचनाप्रमाणे चालावं प्रभू दयाखना. त्याचप्रमाणे प्रिय प्रभू दयाखना आपल्या पास्टरांना सपोर्ट करून प्रिय प्रभू दयाखना प्रार्थनेच्या द्वारे प्रभू पास्टरांची सेवा अधिक आणि अधिक उचलून धरावी. म्हणून मी प्रार्थना करते प्रभू आमची सर्व मंडळी तुझ्या आशीर्वादाने आशीर्वादित कर. पास्टरांचं सर्व फॅमिली प्रभू, पास्टरांची सर्व फॅमिली आशीर्वादित कर. आणि प्रभू हो दे त्यांच्याद्वारे तुझा गौरव, तुझी महिमा आणि प्रिय प्रभू दयाखना तुझं राज्य वाढू दे अशी तुझ्याकडे प्रार्थना करते प्रभू. सर्व प्रार्थना येशूच्या नावाने मागते म्हणून प्रेम. आपल्या हात उंच करूया शेवटच्या अभिवचनासाठी. परमेश्वराचं प्रेम, येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हाबरोबर आणि तुमच्या सर्व आप्तजनांबरोबर सदा सर्व काळ असो. देवाची लेकरं आमेन. प्रेज द लॉर्ड. गॉड ब्लेस यू. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो. एकमेकांना भेटा.
काही लोकांना सेवा करायची इच्छा असेल तर त्यांनी माझ्याकडे यावं, मला भेटावं. ज्या क्षेत्रात तुम्हाला सेवा करायची, जसं तुम्हाला देवाचं कार्य करायचं, जी मदत तुम्हाला करायची, त्याच्यामध्ये तुमचं स्वागत आहे. कारण लिडर्स लागणार आहे, पुन्हा सेवा वाढवायची, पुन्हा शून्यातून विश्व निर्माण करायचं. देवाने त्याच्या शब्दाने निर्माण केलेलं आहे आणि त्या शब्दाला आपल्याला संपूर्ण जगामध्ये प्रसिद्ध करायचं आहे, पाठवायचं आहे, प्रचार करायचा आहे. त्यासाठी उभे राहा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हाला जी सेवा करायची, जी काही तुमची इच्छा आहे याच्यामध्ये, काही लोकांना इच्छा असते मला ऑफरिंग जमा करायची, काही इच्छा असते की मला गायचं आहे, काही लोकांना चर्चमध्ये असिस्टंट पास्टर सारखी सेवा करायची, वचन सांगायचं आहे, संदेश द्यायचे. आमेन. तुमच्या सगळ्यांचं